यशस्वी उद्योजकच्या या भागात आपलं मनस्वी स्वागत आहे। आज नवा विषय, नवा आशय, नवी सक्सेस स्टोरी। पारंपरिक चवीचे, विविध स्वादांचे, गोड तिखट पदार्थ अशी ओळख असलेल्या आठवले फूड्सची ही चविष्ट स्टोरी। या स्टोरीला एकच एक नायक नाही, तर ही मल्टी स्टार कास्ट असलेली स्टोरी आहे। संपूर्ण आठवले कुटुंब या स्टोरीत महत्त्वाच्या भूमिका बजावतो। आम्ही खूप लहान असताना गिरगावात राहत होतो। गिरगावात छोट्या खोलीत 10x10च्या खोलीत वडील सचिवालयात होते आणि त्यांच्या तेवढ्या उत्पन्नात घरखर्च होत नव्हता, कारण 3 मुलं, आजोबा आणि काका असे 7 जण आम्ही तेवढ्या ह्याच्यात होतो। तर त्यात काहीतरी जोडधंदा पाहिजे म्हणून आमच्या आईवडिलांनी वड्या आणि लाडू असा व्यवसाय सुरू केला। मिठाईची मोठमोठी प्रसिद्ध दुकानं असताना आपल्या अस्सल घरगुती चवीच्या बळावर आठवले फूड्स हा ब्रँड दिवसेंदिवस विस्तारत आहे। 78 साली मी टाटा मोटर्सला आलो आणि इकडे एक छोटंसं घर घेतलं आम्ही 84 साली। त्याच्यानंतर मी आईवडिलांना जरा आग्रह केला की तुम्ही या आता पुण्याला, आणि मग ते आल्यावर आम्ही इथे थोडे 2-3 कस्टमर आम्हाला होते, बेहरे आंबेवाले, देसाई आंबेवाले आणि बेडेकर टी स्टॉल, या 3 ठिकाणी आम्ही माल देत होतो। अशी इथली पुण्यातली व्यवसायाची सुरुवात साधारण 86 साली झाली। पदार्थांच्या दर्जात, चवीत जराही तडजोड न करता आठवल्यांनी ग्राहकांचा विश्वास अबाधित ठेवला आहे। जितकं तुम्ही उत्पादन जास्त कराल तितकंच क्वालिटीत कुठेही बदल न होता उत्पादनाचा दर्जा टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीने आम्ही सतत प्रयत्न करत असतो आणि या घडीला आमच्याकडे साधारण 110 कामगार आहेत आणि सगळे मिळून आमची कॅपॅसिटी 4000 किलोपर्यंत आहे। साधारण रोज 1.5 ते 2 टन माल होतो आपला। सुटसुटीत आकर्षक पॅकिंग ही त्यांची खासियत ठरली आहे। अत्याधुनिक यंत्रसामुग्रीबरोबरच कर्मचाऱ्यांबरोबरचे जिव्हाळ्याचे, आपुलकीचे संबंध अशा कितीतरी गोष्टी आठवले फूड्सच्या यशात मुख्य भूमिका बजावतात। आमचं तसं सुरुवात सगळी अगदी एका खोलीत झाली होती। असे बरेच लोकांना पटकन काहीतरी उद्योग सुरू करावा घरातनं असं वाटतो, तर त्यासाठी माझं पहिलं असं म्हणणं आहे की या सगळ्यात प्रामाणिकपणा सगळ्यात महत्त्वाचा आहे। सगळे पदार्थ योग्य प्रमाणात वापरले, त्यामुळे तो एकदा पहिला जो करू तसाच शेवटपर्यंत लागण्यासाठी सगळं प्रमाण तसंच्या तसं ठेवणं आवश्यक आहे आणि किंमतही वाजवी ठेवणं आवश्यक आहे। ही यशोगाथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा। आणि हो, अशा आणखी उद्योजकांना भेटण्यासाठी हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा।